हाय एव्हरीवन. तर भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर भाऊबीजचा दुसरा दिवस काही असा होता, सगळेजण सकाळी खूप जास्त लेट उठले, कारण रात्री लेट झोपलोसुद्धा होतो ना, त्यामुळे सगळे जास्त लेट उठले. तर चहा पाणी वगैरे केलं, बघू शकता तुम्ही. त्यानंतर ना आत्याने कढीपत्ता आणलेला होता त्यांच्या गावाहून. तर भरपूर सारा कढीपत्ता आणलेला होता आणि पूर्ण घरामध्ये कढीपत्ताच झालेला होता. मी भरपूर ठिकाणी वाटूनसुद्धा आली, तरीसुद्धा तो एवढा उरलेला होता, बघू शकतात. इथला मस्त म्हणजे आता तो उकलीशी तू नाही हो, ते डिक्कीत जायचं जास्त पडलेलं आहे. हा दीदीच ना हा मोठा आहे का तो? नंतर मस्तपैकी स्वयंपाक केला. आज स्वयंपाकात होती चिकनची भाजी. सर्वांसाठी मस्तपैकी चिकनची भाजी, भाकरी आणि भात असा गावरानी बेत होता, बघू शकतात. चिकनची भाजी खूप जास्त मस्त दिसते, एकदम तरीवाली भाजी झालेली होती. त्या सर्वांनी मस्तपैकी एन्जॉय केली ती भाजी. तर स्वयंपाक होतं तोपर्यंत गप्पा गोष्टी वगैरे सर्व कझन्सने गप्पा गोष्टी वगैरे केल्या, कारण स्वयंपाकाला अजून वेळ होता आणि बाकीजण बाहेरसुद्धा गेलेले होते ना, त्यामुळे. आणि त्याच्या आधी रस वगैरे आम्ही घेतला, रस वगैरे एन्जॉय केला आम्ही सर्वांनी. रस वगैरे पिऊन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर आमचा फिरायला जाण्याचा प्लॅन होता. बिजासनी वगैरे अशा ठिकाणी आमचा फिरायला जाण्याचा प्लॅन होता. बट तो म्हणजे गेले होते मम्मी पप्पा आणि सगळे मोठे मोठे लोक गेले होते, बट आम्ही कझन्स वगैरे म्हणजे मुलं काही गेलो नाही आणि घरीच आम्ही थांबलो. त्यानंतर आम्ही मस्त जेवण वगैरे केलं, सगळ्यांनी दाबून जेवण केलं मस्तपैकी. मटणची भाजी, भाकरी आणि भात असा गावरानी बेत होता. आणि नंतर संध्याकाळी हे बिजासनी गेले होते, तर तिकडून येता येतात सगळ्यांनी साड्यांची शॉपिंग वगैरे केली, बघू शकतात. सगळेजण साड्या वगैरे घेऊन रात्री 10-10:30 वाजता घरी आले होते आणि सगळ्यांचं साड्याच बघणं चालू होतं, ट्राय करणं चालू होतं की कोणती साडी कशी दिसते, कोणाची साडी कशी आहे ते. नाही, मागे जन्म त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ना सगळेजण त्यांच्या गावी जाणार होते, कारण भाऊबीज संपलेली होती आणि ज्याच्या त्याच्या कामाला सगळे लागणार होते. जेवढ्या सुट्ट्या होत्या तेवढे सगळ्यांच्या संपल्या होत्या, त्यामुळे सगळे त्यांच्या गावी निघणार होते आज. तर ज्या दिवशी सगळे गावी जाणार होते त्याच दिवसाचा हा व्लॉग आहे, त्याच दिवसाचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकतात सगळेजण मस्तपैकी चहा एन्जॉय करतायत, कारण आता सगळे पाखरं उडणार होते त्याच्यामुळे. तर बघू शकतात तुम्ही. दोस्तों, पेश है आपके सामने हमारी मामी की सुपर चाय। ये रेड कप वाली सरला भाई है, उनके बगल में भारती भाई है, और ये सबसे बड़ी. तर एक जण जात होते. सगळ्यात आधी निघाली मोठी आत्या. तर बघू शकतात राम आत्याला भेटतोय आणि आत्याच्या चष्म्यावर त्याची नजर होती आणि आत्या म्हणत होती की मी रामला घेऊन जाते, तुम्ही इथेच थांबा. तर बघू शकतात तुम्ही. तर ते जायला निघाले फायनली, सगळ्यांचे पाय वगैरे पडून. आणि इथे आत्याला रुमाल बांधायचं शिकवत होती, कारण सगळ्यात आधी जो रुमाल आत्याने बांधला तो काही व्यवस्थित वाटला नाही, त्यामुळे आत्याने स्वतः आत्याला रुमाल बांधून दिला. तर अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही. आणि त्यानंतर ते सगळे माझ्याकडे बॅलन्स बाय बाय. हो, इकडून फिरवून घाल. बाय 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 बाय. नंतर मग ते खाली उतरले आणि रामलासुद्धा त्यांच्या गाडीवर बसवलं. तर राम तर उतरतच नव्हता त्याच्या गाडीवरून की हा मला कुठेतरी फिरायला घेऊन जाईन त्याच्यामुळे. आणि फायनली ते निघाले. आम्ही त्यांना बाय बाय केलं आणि वरती येऊन सगळेजण फ्रेश झालो आणि त्यानंतर मस्तपैकी आम्ही भेळ बनवली होती. तर भेळ आम्ही सर्वांनी मिळून भेळ एन्जॉय केली, बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने. तर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही सनी स्पेशल भेळ होती, तर सगळ्यांनी भेळ एन्जॉय केली.
आणि त्यानंतर आत्याने रामला ड्रेस आणलेला होता, तोच आम्ही घ्यायला गेलो होतो. तर बघू शकता त्याच्यानंतर राम कसा लागतो त्या ड्रेस आणि नंतर राणी आणि लहान आत्या आणि हे सनी रोहितसुद्धा निघणार होते, जाणार होते. त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आधी आजीच्या घरी गेलो. तिकडे निर्विका वगैरे त्यांना आम्ही भेटलो. त्याच्यानंतरच ते निघाले होते तिकडं घरी जाण्यासाठी. बघू शकतात आम्ही फायनली त्यांच्या घरी पोचलो होतो. तर थोडा वेळ आम्हाला तिथे काम होतं, म्हणजे भेटण्यासाठी जायचं होतं. तर तिथे गेलो सगळेजण. निर्विका आणि अथर्वला भेटले. तर बघू शकतात तुम्ही. आम्ही याला घेऊन जेवायचा. अरे घेतलं काय तू कोणाला आपल्याला पहिला बिल आणून एकदा दोन आले तर 500 जाते का त्या दोन दिवशी पेट्रोल दे दोन एक 5-6 तर अशा पद्धतीने झाली आमची दिवाळी आणि भाऊबीज सेलिब्रेशन. तर तुम्हाला दोघं ब्लॉग कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. फायनली सगळे निघाले त्यांच्या गावी जाण्यासाठी. तर रामसुद्धा तिथे बसलेला होता आणि येतच नव्हता तो. त्याला असं वाटत होतं की हे मला फिरायला घेऊन चालले. तर फायनली सगळ्यांना बाय बाय केलं आणि चला भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चलो बाय.